नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस म्हणून साजरा केला जातो. यंदा 2023मध्ये 9 नोव्हेंबर गुरुवारी वसुबारस आलेली आहे. या दिवशी रमा एकादशीही आहे. गोवत्स द्वादशी, वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे शुभसंयोग तयार झालेला आहे. या दिवसापासूनच दिवाळीचा पहिला दिवासुद्धा लावला जातो. काही ठिकाणी या दिवसापासून अभ्यंगस्नानसुद्धा केले जाते. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी, वसुबारस. वसुबारस हे व्रत समुद्रमंथनामधून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या कामधेनू गायीला उद्देशून केले जाते. गोवत्स द्वादशी म्हणजे काय? तर अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी साजरी केली जाते. गोवत्स म्हणजे गायीची आणि तिच्या वासराची एकत्रित या दिवशी पूजा केली जाते. वसुबारस म्हणजे काय? तर वसु म्हणजे सूर्य, कुबेर किंवा धनद्रव्य, गाय असाही तुम्ही अर्थ घेऊ शकता. आणि बारस म्हणजे 12वी तिथी म्हणजेच द्वादशी. तर अशाच या द्वादशी तिथीला म्हणजेच वसुबारसच्या दिवशी लक्ष्मी स्वरूप मानल्या जाणाऱ्या गायीची पूजा केली जाते. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, गायीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि संतान प्राप्तीमध्ये काही अडथळे निर्माण होत असेल तर त्यासाठी हे वसुबारसचे व्रत केले जाते. गाय आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानली जाते. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अतिशय प्रिय होती. असे म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचे स्थान असते. त्यामुळे गायीचे दर्शन करण्याने, गायीची पूजा केल्याने, तिचे पालनपोषण केल्याने, तिला प्रदक्षिणा केल्याने सुद्धा या सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी मान्यता आहे. गायगुरांचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शिवाय लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सुद्धा गोवत्स द्वादशी पूजन केले जाते. अनेक सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी उपवासही करतात. उपवास करताना तुम्ही फळ किंवा फळांचा रस घ्यावा, पण दूध, दुधाचे पदार्थ, तेलकट किंवा तुपकट पदार्थ उपवासामध्ये खाऊ नयेत किंवा या दिवशीही असे पदार्थ खाल्ले जात नाहीत. शिवाय तुम्ही गहू आणि मुगाचे पदार्थही खाऊ नयेत. शेतकरी बांधवसुद्धा या दिवशी उपवास करतात. निपुत्रिक दाम्पत्यांनी तर वसुबारसचे व्रत नक्की करावे. जर तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती वसुबारसच्या आधी खरेदी करून ठेवावी आणि वसुबारसच्या दिवशी तुम्ही त्या मूर्तीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता. आता वसुबारसला गाय वासराची पूजा कशी करावी? तर तुमच्याकडे जर खरेखुरे गाय वासरू असतील तर तुम्हाला या दिवशी त्यांच्याबरोबर तुमच्या गोठ्यामध्ये इतरही जनावरं असेल तर त्यांचीही पूजा करायची आहे. गाय वासराची एकत्रित आपल्याला पूजा करायची आहे. तर दोघांच्या पायावर पहिल्यांदा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना हळद कुंकू आणि गळ्यामध्ये हार अर्पण करायचा आहे. शिवाय त्यांना प्रदक्षिणा घालायची आहे, आरती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यांच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे. त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. भिजवलेली डाळ, गूळ किंवा हिरवा चारा नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. तुमची एखादी मनोकामना तुम्हाला पूर्ण करायची असेल तर आपली इच्छा गायीच्या कानामध्ये बोलून दाखवावी. आता जर तुमच्याकडे गाय वासरू नाही आहेत पण तुमच्या आसपास एखादी गोशाळा आहे किंवा एखाद्यांकडे गाय आहे तर अशा वेळेला वसुबारसच्या दिवशी तुम्ही त्या गायीची पूजा नक्की करू शकता. तर पूजा करण्याआधी आणि नैवेद्य अर्पण करण्याआधी आपल्याला गायीला सांभाळणारे जे कोणी आहेत त्यांची परवानगी पहिल्यांदा घ्यायची आहे. कारण काही वेळेला गायीला काही गोष्टी पचत नाहीत किंवा गाय एखाद वेळेस आपल्याला मारूही शकते. त्यामुळे सुद्धा आपल्याला त्यांच्या मालकाची पहिल्यांदा परवानगी घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही पूजा करायची आहे. आता जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये जिथे गाय वासराची मूर्ती आहे तिथेसुद्धा तिची पूजा करू शकता. या दिवशी रमा एकादशीही असल्यामुळे भगवान बाळकृष्णांची सुद्धा आपल्याला विशेष पूजा करायची आहे. तर इथे मी वेगळी पूजा मांडणी करून दाखवत आहे. तर जिथे तुम्ही ही पूजा मांडणी करणार आहात तर तिथे आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून घ्यावे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दीपप्रज्वलन करून घ्यायचे आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेणार आहोत आणि त्यानंतर दिव्याचं आपण हळद कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून पूजन करून घेणार आहोत. दिवा लावण्याच्या आधी दिव्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अक्षतांचे किंवा फुलांच्या पाकळ्यांचे आसन करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही दिव्याच्या खाली छोटीशी प्लेटही ठेवू शकता. आता आपल्याला प्रथम देवता श्री गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे.
तर माझ्याकडे बाप्पांचा फोटो असल्यामुळे मला त्याचा अभिषेक करता येणार नाही, पण जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर सर्वप्रथम त्याचा पाण्याने, पंचामृताने आणि परत एकदा पाण्याने असा अभिषेक करून घ्यावा आणि त्यानंतर बाप्पांसाठी सुद्धा अक्षतांचे आसन बनवून घ्यावे, त्यावर हळद कुंकू अर्पण करावे आणि बाप्पांची मूर्ती किंवा फोटो त्यावर स्थापित करावा। त्यानंतर बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचे आहे, दुर्वा त्याही अर्पण करा आणि बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता एका तांबणामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि तिचाही आपल्याला पाण्याने, पंचामृताने आणि परत एकदा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर बाळकृष्णाचा आपण शृंगार करणार आहोत आणि त्यानंतर त्यांना आपण चौरंगावर स्थापित करणार आहोत। तर रमा एकादशी असल्यामुळे मी इथे त्यांच्यासाठी फुलांच्या पाकळ्यांचं आसन बनवलेलं आहे, कारण एकादशीच्या दिवशी त्यांच्या पूजनामध्ये तांदूळ हे वर्ज्य असतात, त्यामुळे मी इथे पाकळ्यांचं आसन केलेलं आहे आणि त्यावर आपण बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करणार आहोत। बाळकृष्णाला आपल्याला चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे आणि फूल अर्पण करायचे आहे। बाळकृष्णालाही तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा किंवा पिवळी कोणतीही मिठाई असेल किंवा इतर कशाचाही गोडाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। बाळकृष्णाला तुळशीपत्रसुद्धा नक्की अर्पण करा। आता एका तांबणामध्ये आपल्याला गाय वासराची मूर्ती घ्यायची आहे। आता गाईच्या चारी पायांवर आपल्याला पाणी अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुम्ही गाईचा पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने, परत एकदा पाण्याने असा अभिषेक करून घ्यावा आणि त्यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून आपल्याला ती चौरंगावर मांडून घ्यायची आहे। तर चौरंगावर मांडताना सगळ्यात पहिल्यांदा अक्षतांचे आसन करावे आणि त्यावर आपल्याला गायवासराची ही मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर गाईलाही आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत, चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे, वासराचीही तुम्ही पूजा करायची आहे, त्यामुळे वासरालाही टिका लावून घ्यावा आणि गाईला आणि वासराला फूल अर्पण करावे। मी इथे गाईसाठी गुळाचं नैवेद्य अर्पण करत आहे। तर बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी, गूळ डाळ किंवा पुरणपोळीचा नैवेद्यही अर्पण केला जातो, तर काही ठिकाणी उडदाचे वडेसुद्धा गाईला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात। तुमच्या भागामध्ये जशी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही गाईला नैवेद्य अर्पण करावा। गाईची पूजा झाल्यानंतर, नैवेद्य अर्पण केल्यानंतर मग ज्यांनी या व्रतासाठी उपवास केलेला आहे त्यांनी उपवास सोडला तरीही चालेल। आता ज्या लोकांच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्तीच नाही आहे, तर अशा लोकांनी गोपद्म काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा एखाद्या कागदावर किंवा पाटीवर तुम्ही गायवासराचं चित्र काढून त्याचीही पूजा केली तरीही चालेल। गाईचे पूजन करताना आपल्याला गाईकडे प्रार्थना करायची आहे की हे क्षीरसागरातून जन्मलेल्या, सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या, जिच्या शरीरामध्ये सर्व देवता आहेत, हे गोमाते आमच्या पूजनाचा स्वीकार कर आणि तुला आमचा नमस्कार असो, असं म्हणून आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदावी, गायमातेचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावेत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांनी उपवास सोडताना गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी यावर उपवास सोडावा। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करायची आहे। द्वादशी तिथीचा प्रारंभ हा 9 नोव्हेंबर सकाळी 10:41 होत असून द्वादशी तिथीची समाप्ती ही 10 नोव्हेंबरला दुपारी 12:35 होईल। वसुबारसच्या पूजेचा शुभमुहूर्त हा 9 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:19 सुरू होत असून तो संध्याकाळी 7:55 असेल। तर या शुभवेळेमध्ये तुम्ही वसुबारसचे पूजन करू शकता। अखंड मातृत्व म्हणजे गाय। असं म्हणतात की जिथे असते गाय तिथे असतात विठ्ठलाचे पाय। गाईचे दूध, दही, ताक, शेण, गोमूत्र सर्व काही गुणकारी असते। गाय ही निसर्गाची देणगी आहे। या कामधेनूचे आपल्यावर भरपूर उपकार आहेत। आपल्या आईनंतर जर आपली कोणती दुसरी आई असेल तर ती म्हणजे गाय, कारण आपण तिच्या दुधावरच जिवंत असतो। तर अशा या कामधेनूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला वसुबारस साजरी करायची आहे। वसुबारस या सणाच्या निमित्ताने गोमातेचे महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करूया। कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।